भाजपच्या पहिल्या टप्प्यातील जे उमेदवार होते ते पूर्णपणे जे आहे निश्चित झालेले आहे। नामांकन अर्ज सुद्धा दाखल झालेले आहे। आता दुसऱ्या टप्प्यातील जे नामांकन अर्जाची आहे तयारी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक जी आहे ते नागपुरातील कोराडी येथील एका खासगी जे आहे हॉटेलमध्ये ही बैठक होती आणि या बैठकीला प्रमुख म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः उपस्थित आहे। खरं तर पूर्व विदर्भातील 6 जे जिल्हे आहेत त्या 6 जिल्ह्यातील जे आहे त्या बैठकीला पदाधिकारी बोलावलेले आहे। प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी बैठक होत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातील जे ह्या सगळ्या निवडणुकीची रणनीती सांभाळणारे भाजपची रणनीती जे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांभाळणारे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे। त्यामध्ये खरं तर आमदार आहे, माजी आमदार आहे, जिल्हाध्यक्ष यासह महत्त्वाचे जे पदाधिकारी जे या सगळ्या निवडणुकीच्या रणनीतीमध्ये महत्त्वाचा भाग असतात, त्यांच्याकडे सगळ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ज्या आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असतात, ते सगळे पदाधिकारी जे आहे ते या बैठकीला उपस्थित आहे। अशा पद्धतीने साधारण 25 ते 30 पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्याची उपस्थित आहे। यासोबतच पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यातील पदाधिकारी आहेत। सोबतच अमरावती सुद्धा काही पदाधिकारी आले असल्याची जी माहिती आपल्याला दृश्यांमध्ये सुद्धा तशा पद्धतीने दिसून आलेलं आहे। विद्यमान खासदार आहे, 6 जिल्ह्याचे आमदार आहे, या सगळ्यांना बोलावलं आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी बैठक घेत आहे। खरं तर आता सगळं उमेदवारी वगैरे जाहीर झाली असल्यामुळे आता या बैठकीमध्ये विशेष म्हणजे पुढची रणनीती कशी असणार आहे, एखाद दुसऱ्याचा जर वाद असेल, काही मनमुटाव असेल तर मतभेद असेल तर ते दूर करून जे आहे जोरदार पद्धतीने कामाला लागावं अशा पद्धतीची रणनीती जी आहे ती भाजपची या सगळ्या बैठकीच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं या सगळ्यावर नजर असणार आहे, लक्ष ठेवून असणार आहे आणि तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा असणार आहे। त्यामुळे एकंदर या सगळ्या माध्यमातून जे आहे प्रत्येक जागेचं जे महत्त्व आहे भाजपसाठी वेगळं असणार आहे आणि या सगळ्या बैठकीच्या माध्यमातून या सगळ्याच्या माध्यमातून निवडणूक जी आहे ती ताकदीने लढण्यासाठी जी आहे ती रणनीती आखली जात आहे आणि या बैठकीमध्ये त्याचाच आढावा जो आहे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे घेताना दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, कोराडी, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।